मुख्यमंत्री साहेब म्हणजे हे देवेंद्र फडणवीस नाहीत, हे देवेंद्र फसवणीस आहेत. हे फसवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचं काम करू नये. फसवं काम आहे. काहीच कोणती जीएसटी कमी झालेली नाही, कोणतं आम्हाला पॅकेज मिळाले नाही. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी आज काळी दिवाळी साजरी करत आहेत. आज जे सरकारी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं, त्याच्यामध्ये सरकारकडे काय मागणी? आज 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. काय शेतकऱ्याच्या व्यथा आहे, शासनाकडे काय सांगणार तुम्ही? नाही, मुळात जे सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो, ती पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना 6,000 रुपये भाव देतो, तो शेतकऱ्यांना 6,000 भाव दिला नाही. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 31,000 कोटीचं पॅकेज देतो हे सांगितलं आणि शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलं. हे सरकारनं सांगितलं 47,000 रुपये आम्ही हेक्टरी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना देऊ, परंतु ह्यांच्या तलाट्याने आमचं 2च गुंठे दाखवलं. म्हणजे 470 रुपये गुंठ्याने किती पैसे व्हायले? 940 रुपये. म्हणजे सांगायचे 47,000 आणि द्यायचे 940 रुपये. म्हणजे यांचं बोलाची कडी आणि बोलाचा भात. यांचं असं झालं, नाव सोनाबाई आणि हाती कथिलाचा वाळा. हे फसवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचं काम करू नये. शेतकऱ्यांना जे काही आश्वासनं दिलं, कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते तात्काळ पूर्ण केलं पाहिजे. शेतकऱ्यांचं सोयाबीन 6,000 रुपयांनी घेतो म्हणून सांगितलं ते तात्काळ पूर्ण केलं पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं, परंतु सरकारनं जर शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम केलं तर सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकारच्या पायाखालची वाळू येत्या काळामध्ये सरकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. नक्कीच शेतकरी आक्रमक झालेले आहे. शासनाकडे कर्जमाफी असो की तसेच सोयाबीन असो, कापूस आलो याला हमी भाव द्यायची मागणी करत आहेत. अजून एक शेतकरी दादा 2 तास रास्ता रोको आंदोलन केलंय. कशी परिस्थिती आहे शेतीमध्ये? शासनाने कर्जमाफी केली नाही आणि एवढं मोठं पॅकेज जाहीर केलं, नुकसान भरपाई मिळाली का? दिवाळी कशी झाली तुमची? काय दिवाळी जशी गोड व्हायला पाहिजे होती. सरकारने सांगितलं होतं किंवा प्रत्येक शेतकऱ्याला 18,500 रुपये हेक्टरी मिळतील म्हणून. या पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. सोयाबीन वाहून गेलेलं आहे, कापूस वाहून गेलेला आहे, जमीन सुद्धा खरडून गेलेल्या आहेत, कोणाचे जनावरं वाहून गेले, तर काही जणांच्या विहिरी पडून सुद्धा गेलेल्या आहेत. त्यांना आता विहिरीला पाणी द्यायचं असेल तर कसं द्यायचं? अनेक सर्वे झाले, परंतु आतून कोणाच्या खात्यावर पैसे भरपूर अशी मिळाली नाही. तर 31,000 जे सरकारनं जे जाहीर केलेले आहे पॅकेज, त्यातमधून आता काही फक्त शेतकऱ्याच्या खात्यावर कोणा 7,000 कोणा 2,500 असे पैसे मिळालेले आहेत. हा जे सगळं जे पॅकेज जाहीर केलेले आहे सगळं फसवं पॅकेज आहे. ज्या जसं बोललं तसं सरकारनं चालायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजेत. हीच माझी सर्व शेतकऱ्यांतर्फे सरकारला मागणी आहे. सध्या जे शेतामध्ये जे सोयाबीन निघत आहे, कापूस आहे, काय शेती परिस्थिती? खर्च वसूल होणार का काय नाही? शासनाकडे काय मागणी आपली? शासनाकडे हीच माझी मागणी आहे की बाबा आता आम्हाला प्रत्येक एकरी फक्त 3 ते 4 कट्टे सोयाबीन झालेले. त्याचा भाव म्हणजे असा चाललाय की 2,500, 2,800, 3,000, 3,200 पर्यंत चाललाय. एकरी 12,000 रुपये त्या सोयाबीनला खर्च यायला आणि उत्पन्न व्हायला 6-7 रुपये. म्हणजे 7,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना भरायचे कुठून? उद्या मुलाबाळांना वह्या पुस्तक हे आणायचे कुठून? कोणत्या एखाद्या मुलाचा जर वाढदिवस असला, एखादा जर मुलगा ती गिफ्ट मागायला आमच्या जवळ की बाबा पप्पा मला या वाढदिवसानिमित्त गिफ्ट आणा, तर ते रडतोय आणि आम्ही सुद्धा आता ते रडायची पाळी आलेली आहे. कारण की आमच्या शेतकऱ्याजवळ पैसाच राहिला नाही. म्हणजे त्याच्या ज्या काय भावना आहेत मुलाच्या कोणत्या लग्नाच्या असो काही असो, आम्ही ते कोणीच शेतकरी पूर्ण करू शकत नाही. आज सरकारनं जीएसटी कमी केलेली आहे, परंतु कोणत्याच याच्यावर जीएसटी कमी केली नाही. आज आम्ही शेतीविषयक साहित्य खरेदी करतो तर त्या पद्धतीनेच आमची पहिली जीएसटी घेत होती 18% तीच 18% जीएसटी आजही खरेदी केली चाललेली आहे. म्हणून हे सगळं काही फसवं काम आहे. काहीच कोणती जीएसटी कमी झालेली नाही, कोणतं आम्हाला पॅकेज मिळाले नाही. मी माझी सरकारला पुन्हा अशी याच्यातून लोकमतच्या माध्यमातून हे जाहीर आवाहन करतो की बा जिथे आम्ही कमीत कमी जे जाहीर केलेलं आहे ते त्या पद्धतीने शेतकऱ्याला तुम्ही हे अनुदान द्यावं, हीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आता जे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? त्यांनी असं सांगितलं होतं की वेळ प्रसंगी आम्ही कर्जमाफी करू. खरीच ती वेळ शेतकऱ्यावर आहे का आता? मुख्यमंत्री साहेब म्हणजे हे देवेंद्र फडणवीस नाहीत, हे देवेंद्र फसवणीस आहेत. कारण हे सर्व जग पाहतंय. ज्या टायमाला सत्तेत नव्हते सांगत होते आम्ही सोयाबीनला भाव 6,000 देऊ. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटतं 21 लाखाच्या याच्यावर कुंभकर्ण झोप लागलेली आहे, तुमच्या कानात बोळे घातलेत. हे सरकार म्हणजे मुख, बैर आणि आंधळे हे 3 म्हणजे असेच येतं. त्यामुळे यांना शेतकऱ्याच्या व्यथा कळलं तर म्हणून सांगतो मुख्यमंत्री साहेब म्हणजे फसवा आहे. यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी मला वाटतं मुख्यमंत्री साहेब बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही आता. कारण त्यांनी पूर्ण जनतेना पाहिला असं जेव्हा निवडणुका लागल्या होत्या त्या टायमाला माझ्या भोळ्या भावा पूर्ण शेतकऱ्यांनी एकजुटीने मतदान केलं आणि या ठिकाणी भाजप केंद्रात आणि इथं दोन्हीकडे आणलं. कारण काय असेल तर हे काय म्हणले होते आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. पण आज त्यांचा जो शब्द होता आज ते फिरवत आहेत. मला सांगा याच्यापेक्षा काय पाहिजे?
हे बहिणीला आमच्या त्यांच्या बहिणी मानतात सर्व 1500 रुपये जाहीर करतात. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही 15 लाखावर 1500 रुपये आले कळालं नाही. तुम्ही आता कर्जमाफीवरले पुन्हा या 5000 7800 रुपये आले कळालं नाही. अहो साहेब फसवणूक कमी करा हो. तुमच्या खालून तुम्हाला मुळ्यात होईल. मुळ्यात झाल्यानंतर तुम्हाला बसता येणार नाही. बसून झोप बेड नाही लागली तर तुम्हाला मुळ्यात मला सुधारणार नाही. त्यामुळे आयुष्य लय नाही. माझ्या शेतकरी मायबापाला फसवण्याचा धंदा करू नका. या शेतकरी जर या ठिकाणी रस्त्यावर उतरला, नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. आज बच्चू कडू साहेबांचं या ठिकाणी मी समर्थन करतो. तर त्यांना काय म्हणत होतं, या आमदारांना ठोका. बोलता बोलता कापा शब्द आला. काय चुकलं त्यांचं? मग सांगा, आमची सोयाबीन आता आम्ही बाजारात आम्ही 2 हजार कमी विकायलो, मग आम्ही यांना कापाळ्यात काय करणार आहे? त्यांना यांचं कळवणूक करताय ना. आज केंद्रामध्ये सांगतो मला शासन आहे, एमकी मध्ये सोयाबीन केंद्र चालू आहेत, बऱ्याच राज्यात सोयाबीन केंद्र चालू आहेत, महाराष्ट्रामध्ये का झालं नाही? म्हणून मुख्यमंत्री कापामध्ये समर्थन मी करतो त्या शब्दांचं. नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यात राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्याला जी शासनानं सरकारनं जी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी, ती खरी आता वेळ आहे. शेतकऱ्यांना एक तर कर्जमाफी केली पाहिजे. शासनाने सोयाबीन असो या कापूस असो त्याच्या शेतीमालाला कुठेतरी हमी भाव द्यायला पाहिजेत. तसेच शासनाने जी अतिवृष्टीमुळे शासनाला जी 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना त्याची मदत आता झाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. फारुख शेख, लोकमत, हिंगोली.